आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या असं हायकोर्टानं म्हटलंय। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा। हायकोर्टानं सरकारला हे निर्देश दिलेत। मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना तिथेच थांबवा असं कोर्टानं म्हटलंय। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आज हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आणि यावेळेला कोर्टानं निर्देश दिलेले आहेत। उद्या दुपारी 4 पर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा असं कोर्टानं यावेळेला म्हटलेलं आहे। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, खबरदारी घ्या असे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत। कोर्टानं नेमके काय आदेश दिलेत पाहूयात। मुंबईचे रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा। उद्या दुपारी 4 पर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, खबरदारी घ्या। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा। मुंबईमध्ये आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा। मुंबईमध्ये जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। सामान्य मुंबईकरांचं आयुष्य पूर्वपदावर यायला हवं। गणेशोत्सवात मुंबईमध्ये कोंडी व्हायला नको। आम्ही आपल्या माध्यमातून मराठा सेवकांना आंदोलकांना आवाहन करतो, शांततेत तुम्ही ज्या आदेश आहेत दादा सांगतील त्या तुम्ही पाळा आणि तुम्ही 5000 सोडून याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मैदानामध्ये किंवा मुंबईच्या कुठल्याही ठिकाणावर थांबू नये। आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। कोर्टानं आदेश दिलेले आहेत। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा असे कोर्टाने हायकोर्टानं सरकारला आदेश दिलेले आहेत। तर महाधिवक्त्यांनी युक्तिवादामध्ये काय म्हटलं पाहूया। पोलीस लोकांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतायत असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। आझाद मैदानामध्ये तंबू बांधले जात आहेत, यावर तोडगा काय, कोर्टाने सरकारला सवाल केला। जरांगे आता आमरण उपोषण करतायत असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। आमरण उपोषणाला पोलीस परवानगी देत नसतात असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। आमरण उपोषण करणार नसल्याचं हमीपत्र जरांगेंनी दिलं असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। हमीपत्रावरील जरांगेंची सही पडताळली आहे का असा कोर्टाने सवाल केला। हो, त्यांची सही जरांगे पूर्ण नाव लिहितात असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। हमीपत्रात जरांगेंनी नियम पाळणार असं सांगितलं, पण नियम पाळले नाहीत असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। आझाद मैदान बऱ्याच ठिकाणी आंदोलक आंदोलन करत होते असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंत परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालं। परवानगी 6 वाजेपर्यंत असताना नंतर सरकारनं मैदान रिकामं केलं नाही, वकिलांचा युक्तिवाद। कोर्टाचे आदेश होते, परवानगी देऊ नका, त्याचं पालन केलं, महाधिवक्त्यांनी म्हटलंय। ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगी विना केला। शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी अशी सरकारची माहिती। नियमांचं पालन करणं त्यांचं काम, त्यांनी ते पाळावं असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। गाड्या रोखल्या जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। 5000 आंदोलकांना परवानगी होती, पण हजारो लोक आले असं महाधिवक्त्यांनी कोर्टात म्हटलं। हमीपत्र देताना अटींचं पालन करू असं सांगितलेलं। आंदोलनाच्या विरोधात अनेक याचिका कोर्टामध्ये दाखल। जरांगे आता आमरण उपोषण करतायत। पोलीस लोकांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतायत। अद्याप कुठल्याही बळाचा वापर करण्यात आला नाही। नियमांचं सर्रास उल्लंघन झालंय। हायकोर्टाच्याही निर्देशांचं उल्लंघन झालंय। गणेशोत्सव सुरू असताना पोलिसांवर अधिकचा ताण आहे। मुंबई पोलिसांची निम्म्याहून अधिक यंत्रणा आंदोलनामध्ये व्यस्त आहे। कोर्टानं नियमांच्या अधीन राहून परवानगी दिली असे पुढे कोर्टानं म्हटलं। वृत्तपत्राच्या बातमीची आम्हीही गंभीर दखल घेत आहोत असं कोर्टानं म्हटलं। उद्यापासून शाळा कॉलेज सुरू होत आहेत, आजपर्यंत सुट्टी। शाळा महाविद्यालयांची काय स्थिती आहे असा सवाल कोर्टानं केला। हस्तक्षेप अर्ज दाखल न करता बोलणाऱ्या आंदोलकाला कोर्टानं थांबवलं। आधी अर्ज दाखल करा, मग बोला असं कोर्टानं म्हटलं। कोर्टानं कर्तव्य पार पाडलं, अंमलात आणायची जबाबदारी सरकारची असं कोर्टानं म्हटलं। अंमलबजावणीची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची असं कोर्टानं म्हटलं। हे शांततेचं आंदोलन आहे का? कोर्टाला घेराव, रस्ते अडवले असं कोर्टानं विचारलं। शांततेनं आंदोलन सुरू असं वकिलानं म्हटल्याचं कोर्टाचं उत्तर। तुम्ही ताबडतोब रस्ते का खाली केले नाहीत असा सवाल कोर्टानं केला।
लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का राहिले असा सवाल कोर्टानं केला. महाराष्ट्रातून लोकांना बोलवू असं धमकावलं जात आहे असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. लाठीचार्ज करून बघा, काय होतं बघा अशी यंत्रणांना धमकी असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. लोकांचं जनजीवन विस्कळीत होता कामा नये असं कोर्टानं म्हटलं. कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. हे टाळता आलं असतं, सरकारनं केलं नाही, विरोध करणारे वकील म्हणाले. नियमांचं उल्लंघन होतंय, तुम्ही नोटीस बजावू शकता असं कोर्टानं म्हटलं. उपोषण थांबून मुंबई बाहेर जाण्याचे आदेश द्या, विरोध करणारे वकील. आंदोलकांमध्ये काही समाजकंटक आहेत असं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलंय. आंदोलनातील समाजकंटक नियमांचं पालन करत नाहीत असं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलंय. जे नियमांचं उल्लंघन करतात त्यांच्यावर कारवाई करा असं वकिलांनी म्हटलं. रस्ते अडवतायत, रेल्वे स्टेशन जाम करतायत, समर्थन करता का असा सवाल कोर्टानं केला. पावसाची शक्यता असताना आलात, चिखलामध्ये बसायची तयारी नाही का असा सवाल कोर्टानं केला. मैदानामध्ये तंबू का उभारता, रेल्वे स्टेशनचा आधार का घेता असा सवाल कोर्टानं केला. आम्ही संयम ठेवलाय कारण काहीतरी चांगलं व्हावं आमची इच्छा आहे असं कोर्टानं म्हटलंय. तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करता असा सवाल कोर्टानं केला. आंदोलनाविरोधात नाही पण नियमांचं पालन व्हावं असं कोर्टानं म्हटलंय. आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन करावं असं कोर्टानं म्हटलंय. मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं कोर्टानं म्हटलं. मुंबईतील साहित्य बाहेर जायला अडचण नको असं कोर्टानं म्हटलं. लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात असं कोर्टानं म्हटलंय. शाळा कॉलेज नोकरदारांना त्रास नको. कोर्टाच्या आजूबाजूलाही आंदोलक आहेत असं ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले. आंदोलनासाठी काही अटींच्या आधारे परवानगी दिली होती. जरांगेंच्या आंदोलनात अटी शर्थींचं उल्लंघन झालं, त्यामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय. शिवाय संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्ता रोको केला जातोय असं ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले. यासह आंदोलक वाहनधारकांना लायसन्स विचारतायत, आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले, गाड्या अडवतायत असंही सदावर्ते म्हणाले. यासह CSMTच्या गर्दीचे व्हिडिओ सदावर्तेंनी कोर्टाला दाखवले. तर मी तक्रार दिली तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही